आमचा अधिकार हा चॅनल आपणाला माझी लाडकी बहीण योजनेची KYC कशी करायची आहे हे आपणच दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा मोबाईलवरून करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती सर्च करायचंय लाडकी बहीण। लाडकी बहीण फक्त सर्च करा। पहिली वेबसाईट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर हा पहिला बॉक्स येईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थीची KYC पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। बॉक्स आहे त्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचंय। जसं तुम्ही क्लिक कराल तर तुम्ही पुढे येणार आहात। यामध्ये तुम्हाला लाभार्थी आधार क्रमांक विचारला जाईल। लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे लाडके बहिणीचा आधार नंबर। जी कोणी लाडकी बहीण असेल त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला पहिल्या टाकायचा आहे। त्यानंतर कॅपचा विचारला जाईल। कॅपचा म्हणजे जे नंबर तुम्हाला दिसतायत ते आहे। तसेच तुम्हाला पुढे बॉक्समध्ये टाकायचे आहेत आणि खाली मी सहमत आहे या बटनावरती तुम्हाला टिक करायचे आणि खाली OTP पाठवा क्लिक करायचंय। आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल। तो OTP तुम्हाला 6 अंकी असेल तो टाकायचा आहे। नंतर OTP पाठवा क्लिक करूयात। त्यानंतर आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती OTP जाईल। त्यावरती OTP येईल। तो OTP इथे टाकायचे आणि सबमिट करायचा आहे। तर इथे आपण सबमिट करूया। कधी-कधी OTP यायला उशीर होईल तर पहाटे वगैरे तुम्ही ट्राय करू शकता किंवा रात्री 11 नंतर ट्राय करू शकता। आता वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथे टाकायला विचारेल। तो इथे वडील किंवा पती जे कोणी तुम्हाला असतील वडिलांचा टाका किंवा पतीचा टाका आणि कॅप्चर टाकून मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवा वरती क्लिक करा। जे कोणी म्हणतील आम्हाला वडील नाहीयेत पती नाहीयेत तर अशा लोकांनी त्यांच्या मुलाचा किंवा भावाचा आधार नंबर टाका। फक्त मुलाचे किंवा भावाचे तुमच्या रेशन कार्डवरती नाव पाहिजे। नंतर मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवा वर क्लिक करा। नंतर आपल्या नातेवाईकांच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP येईल। तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं। 6 डिजिटचा असेल तो OTP टाकून सबमिट करायचं। OTP कधी-कधी उशिरा येतो, थोडे थांबायचं आहे। किंवा तुम्ही सकाळी पहाटेचा ट्राय करा किंवा रात्री 10-11 नंतर तुम्ही ट्राय करा। इथे तुम्हाला दिसेल। त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल, म्हणजे तुमची कॅटेगरी कुठली आहे ते विचारलं जात, बरोबर? निवडल्यानंतर आता तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, ज्यामध्ये आपल्याला पहिला ऑप्शन होय सिलेक्ट करायचे। सगळ्या लाडक्या बहिणींनी आपला पहिला ऑप्शन होय सिलेक्ट करायचं आणि दुसरा सुद्धा जो ऑप्शन आहे तो सुद्धा आपल्याला होय सिलेक्ट करायचा। लक्षात ठेवा, दोन्ही ऑप्शन्स आपल्याला होय सिलेक्ट करायचे आहेत, काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर खाली आपल्याला जे काही उपरोक्त क्रमांक 1 व 2 येथे बॉक्स दिसेल त्या अटी मान्य आहेत वरती टिक करायची आणि सबमिट करावरती क्लिक करायचं। तुम्ही सबमिट कराल नंतर तुमची KYC पूर्ण झालेले तुम्हाला दिसणार आहे। आता आपली KYC पूर्ण झालेले आहे का नाही हे आपल्याला कसं कळणार आहे? पुन्हा तुम्हाला ह्या साईटवरती यायचं आहे। बॉक्सवरती क्लिक करायचं आहे। लाभार्थी आधार क्रमांक विचारला। लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि कॅपच्या इथे टाकायचा आहे। आपला टर्म क्लिक करून आपल्याला मी सहमत आहे वरती क्लिक करून OTP पाठवा वरती क्लिक करा। इथे पहा आपली KYC पूर्ण झालेली असं तुम्हाला दिसेल, म्हणजे तुमची KYC आता पूर्ण झालेली। तुम्ही जर आमचा अधिकार या चॅनलवरती नवीन असाल तर आमचा अधिकार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा आणि नवनवीन माहितीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपला नवीन माहिती मिळतील।